1 लाखाच्या बदल्यात 2 लाख देतो असं तुम्हाला कुणी म्हटलं तर काहींच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकेलच। पण पैशांची हाव करणारे लगेच हा व्यवहार करायला तयार होतील, नाही का? भंडाऱ्यातही असंच घडलं। 5 कोटींच्या बदल्यात 7 कोटी देतो अशी बतावणी एका टोळीनं बँक मॅनेजरला केली। बँक मॅनेजरही हे खरं वाटेल म्हणून त्यानं या व्यवहाराला होकार दिला। पण आता प्रश्न हा आहे की बँक मॅनेजरकडे 5 कोटी आले कुठून? पाहूयात या रिपोर्टमधून। हे पैसे आहेत सर्वसामान्यांचे। कुणाचा महिन्याचा पगार, कुणाची आयुष्यभराची सेविंग, तर कुणाची पेन्शन। घामाकष्टानं कमावलेले हे पैसे मोठ्या विश्वासानं बँकेत ठेवले होते। पण खातेधारकांना काय माहित या बँकेतच चोर आहेत। घटना आहे गोंदियाच्या तुमसर तालुक्यातील ॲक्सिस बँकेत घडलेली। या बँकेच्या मॅनेजरनेच बँकेतील 5 कोटींवर डल्ला मारला। गौरी शंकर बावनकुळे स्कॅमचा मास्टरमाइंड अर्थात बँकेचा मॅनेजर। पैसे दुप्पट करतो अशी बतावणी करणाऱ्या टोळीच्या जाळ्यात गौरी शंकर बावनकुळे अडकला। आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दाम दुप्पट देणाऱ्या टोळीला पैसे देण्यासाठी त्याने बँकेतले 5 कोटी काढले। हे पैसे इंदिरानगर येथील राजकुमार ड्रायक्लिनर्स इथे ठेवण्यात आले। त्याची कुणकुण पोलिसांना लागली आणि पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला। दाम दुप्पट देणाऱ्या बोगस टोळीच्या हातात पैसे जाण्याआधी पोलिसांनी हे पैसे जप्त केले। वाटेमध्ये मोठी रॉबरी किंवा मोठं क्राईम घडवून ही रक्कम घेऊन पडण्याचा त्यांचा मनसुबा होता। वेळ प्रसंगी या घटनेमध्ये एखाद्याची हत्या सुद्धा होईल अशा पद्धतीचं क्राईम किंवा मास्टरमाइंड या टोळीचं होतं असं आता तपासात समोर येत आहे। दाम दुप्पट देण्याचा आमिष दाखवून टोळी पैसे लुटायची। ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी उत्तराखंड, छत्तीसगड, गोंदियाची टोळी सक्रिय आहे। गोंदियातील शुभम नागदेवेच्या संपर्कात राहून हे षडयंत्र रचण्यात आलं। बँक मॅनेजरला हेरलं आणि बँकेतल्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्लॅन आखला। 5 कोटींच्या बदल्यात 7 कोटी देतो असं प्रलोभन टोळीनं मॅनेजरला दाखवलं। मॅनेजरनं बँकेतून 5 कोटी काढले। सतर्क पोलिसांनी बँकेची 5 कोटींची लूट थांबवली। ज्या ड्रायक्लिनर्स मध्ये हे पैसे ठेवण्यात आले होते त्याला 1 लाख देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। उत्तराखंडचा मुख्य आरोपी विनीत कक्कडला या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या। ही घटना पाहून साऊथ सिनेमा लकी भास्करची आठवण झाली। आता सिनेमातला लकी भास्कर कारवाईच्या कचड्यातून सुटला असला तरी खऱ्या आयुष्यातला लकी भास्कर म्हणजेच बँक मॅनेजर गौरी शंकर बावनकुळे मात्र पैशांच्या लोभापायी चांगलाच अडचणीत आलाय। प्रशांत देसाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।